मुंबई एल&टी में भी हुआ मराठी बनाम हिंदी विवाद। मराठी गई तेल लेने कहने वाले हिंदी भाषी सिक्योरिटी गार्ड की पिटाई करने वाले मंच सैनिकों के खिलाफ हुआ मामला दर्ज। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 2 दिन पहले मुंबई के पवई इलाके में एल&टी कंपनी के इमारत में एक हिंदी भाषी सिक्योरिटी गार्ड का एक मराठी युवक से विवाद होता है। उस विवाद के दौरान यह सिक्योरिटी गार्ड कहता है मराठी गई तेल लेने। बस इसके बाद इस घटना का पता चलने के बाद स्थानीय तमाम मंच के पदाधिकारी कार्यकर्ता यहां पहुंचते हैं और इस हिंदी भाषी सिक्योरिटी गार्ड की पिटाई भी कर देते हैं। पूरे विवाद के वीडियोज हैं, वो वीडियोज हम आपको दिखा रहे हैं कि किस तरह से यहां पर पहले विवाद हुआ है और फिर इस हिंदी भाषी सिक्योरिटी गार्ड की पिटाई हुई है। अब इस मामले का संज्ञान लेते हुए पुलिस ने हिंदी भाषी सिक्योरिटी गार्ड की पिटाई करने वाले मंच सैनिकों के और पदाधिकारियों के खिलाफ मामला दर्ज किया है। काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों बताने के लिए। तू मराठीत बोल, पहले मराठीत बोल। तू मराठीत का नाही बोलत आहे? मराठी मेरे को आता नहीं भाई। क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी। क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार। तू बोल माझी मराठीत। मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल। मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता? तो सीख फिर। तू सीख मराठी, मला सांगू नको। तू सीख मराठी। क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जो जरूरी नहीं है मराठी। नहीं मराठी जरूरी नहीं है बोलायला। मराठी जरूरी नहीं बोलायला। मराठी क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला। तुला दाखवतो मी मराठीची अवकात का असते। तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावायला ना। आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही आता तू मला काय बोला? नाही आता मला काय बोला? मराठी गेलं तेल लावत। नाही आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना। किती वर्ष झाली काम करतोय? मराठी नाही करत आणि तू काय बोला? 1 मिनिट मारत नाही त्याला नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही। नागडा करून मारीन। किती वर्षापासून मुंबईत नागडा करून मारीन मध्ये जर बोललं तर 3-4 वर्ष त्या लोकांना मराठी शिकायचं आहे। तेल लागायला जाईल काय? माफी माग बोल बोलायची कवी राज साहेबांची माफी मागतो मी। बोल राज साहेब ठाकरे तुमची माफी मागतो। सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो। सारे मराठी माणसांची आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेल। मराठी शिकण्याचा प्रयास करू प्रयत्न करेल आणि मराठीतच महाराष्ट्रात चालणार मराठी। समजलं? मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही। परत बोलायचं नाही। बोल सॉरी सर। आणि 1 मिनिट लोक असतात नाही तुम्ही त्या इकडे उपट टाका। हे बाकीचे लोक आहेत ना मराठी त्यांना सांगा ना मराठी शिकायला। ऐका काय बोलतो तुम्ही? सुपरवायझर रेंजो इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी माणसं ठेवायला काय लाभ वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग काय नाही करत? सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याची शिस्तीत बोला, नाही येते दुसऱ्याला पाठवा। याची काय मुदरी आहे? पहिली गोष्ट तो जे बोललो ना मराठी तेल लावत गेला ही भाषा वापरायची नाही। जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला, पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही। महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार, आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार। इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण सहन करतो। आपण सुपरवायझर ना तुम्ही, हा तुमची जबाबदारी नाही। हा करतो या ॲरोगंटपणे तर तो उत्तर देतोय की मराठी तेल लावत जाऊ दे, मराठीला आम्ही मोजत नाही। आपण नाही आपला कपडा मार्केट कपडा निकाल मी त्याला बोलतोय तरी पण तुम्हाला तो बोलतोय त्याच्यात मराठी तू आता आलं तुला मराठी मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करतो। आता ह्याची इकडे क्लिअर झालं ह्याच्या काळात काय करली आणि काय एवढे क्लिअर अप्रुव्हल आल्यावर विचारतो काय केली? 1 मिनिट काय केली? देश से बात कर रहा हूँ, इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है बाकी सुन रहे
इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे, तो वहाँ पे उसकी गाड़ी क्या खुला नहीं गया। अब गाड़ी की खुली निकली, गाड़ी की खुली निकली क्या करत होते का तुला इकडे केलं होतं ना अप्रूवल? खाली चेक करो जाणं सांगतो त्याला मी, माझं नाव आहे तिथं दिसतंय माहिती मला याचा बाजूला मला पाहिजे कंपनीचा पाहिजे कोण आहे ना मेन आहे ना त्याला बोलवाय उद्या मी येतोय तुमचा जो मेन आहे घाटकोपरला कुठे मी तिकडे ना माझ्या मला माहिती त्याला घेऊन 11 वाजता घेऊन मला आज तिकडे पाहिजे त्याला आम्ही जाऊ आग्नेकडे व्हायचं काम आहे ना पहिले लोक गाणं दंडा मारतात आणि सगळ्यांना शिकवायचं पहिले सगळ्यांना शिकवायचं या गोष्टी आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना कशाला ठेवतात भय बिये मराठी भेटत नाही आलं नाही ना बोलवा नाही पाहिजे तुमच्या लोकांकडे किती नावे तिकडे चांगली पाहिजे चला LNT मध्ये आहोत ना आपण अरे काय विजय हो विजय काय देतो बाईट चांगला व्हिडिओ बनवून पाठवतो तुला बाईट कसा काय विषय बाईटच देतो तुला एकदम मस्त प्रॉपर व्हिडिओ बनवून पाठवतो तुला ठीक आहे आपण पवई 156 LNTच्या इथे आहोत ये भाऊ मला वर घे या ठिकाणी आपण पवई LNT या ठिकाणी आहोत शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत कामगार सेनेचे चिठ्ठे विजय निकमजी अनुप गुप्ताजी विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग वेगळा आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रूव्हल वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली तेल लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीचा आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसेल मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशा